भिंतीलाही कान असतात असं म्हटलं जातं आणि राज्याचं गृह खातं जर भाजपकडे असेल तर खबर बाहेर फुटण्याचा धोका अधिक असल्यानं ताकही फुंकून पिण्याचं काम राष्ट्रवादी पक्ष सध्या करतोय. परवा देवगिरी बंगल्यावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना बैठकीच्या कक्षातून बाहेर जायला खासदार पार्थ पवार यांनी सांगितलं आणि मगच पिंपरी चिंचवडच्या नगरसेवकांनी आपलं गाऱ्हाणं एका पाठोपाठ एक सांगत भाजपविषयीच्या तक्रारीचा पाढा वाचत इत्थंभूत माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व खासदार पार्थ पवार यांना दिली. बैठकीचं खरं निमित्त होतं विधान परिषदेच्या एका जागेचं. येत्या 30 एप्रिलपर्यंत विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला अवघी एक जागा येत असल्यानं राज्यभरातील दमदार कार्यकर्त्यांच्या उड्या ही जागा मिळवण्यासाठी पडत आहेत. पिंपरी चिंचवड शहराविषयी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या हृदयात व मनात सदैव एक हळवा कोपरा राहिलेला होता आणि ही वस्तुस्थिती आहे. या शहरात राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांच्या रूपाने अवघे एक आमदार शहरात असून पक्षाला बळकटी येईल, संघटन वाढेल म्हणून अजितदादांनी त्यांना विधानसभेच्या उपसभापती पदावर 13 महिन्यांपूर्वी बसवलं. मात्र बनसोडे यांचा नुकताच झालेल्या पालिका निवडणुकीत पक्षाला किती फायदा झाला व त्यांच्यामुळे राष्ट्रवादी खरंच शहरात वाढली काय, हा वास्तविक चिंतेचा व अभ्यासाचा विषय आहे. असो, तर या शहराला विधान परिषदेची आमदारकी मिळावी यासाठी माजी महापौर योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, भाऊसाहेब भोईर, विठ्ठल उर्फ नाना काटे हे 4 तगडे इच्छुक आपापल्या परीने खिंड लढवत उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परवा सोमवारी म्हणजे 27 एप्रिलला योगेश बहल यांनी महापालिकेतील 36 पैकी 17 नगरसेवक व 10 माजी नगरसेवकांचा ताफा घेऊन देवगिरी बंगला गाठला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार यांच्या उपस्थितीत मग बैठकीला सुरुवात झाली. पक्षाला पालिका निवडणुकीत आलेलं अपयश, भाजप एवढी बदनाम होऊनही परत सत्तेत कशी आली, आपले 30 ते 35 नगरसेवक दुसऱ्या क्रमांकावर का राहिले, आपण कुठे कमी पडलो, अशी चर्चा सुरू असताना अचानक पार्थ पवार यांचं लक्ष बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांकडे गेलं. त्यांनी तत्काळ सर्व पोलिसांना बाहेर जायला सांगितलं आणि मग पुन्हा बैठक सुरू झाली. जवळपास ही बैठक 1 तास चालू होती. पिंपरी चिंचवड शहरात आता अधिक लक्ष घालावं लागणार आहे असं नेत्यांच्या देहबोलीवरून जाणवलं असल्याचं काही नगरसेवकांनी आमच्याशी म्हणजेच पिंपरी चिंचवड न्यूजशी बोलताना सांगितलं. जर भाजपसारखा पक्ष निवडून आलेले 2 आमदार असूनही विधान परिषदेसाठी आणखी 2 आमदार शहरासाठी देतात तर राष्ट्रवादीने किमान 1 आमदार तरी द्यावा असा युक्तिवाद आता पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी आपल्या नेत्यांकडे मांडत आहे. बहल वगळता अन्य 3 इच्छुक हे गाववाले आहेत. समजा उद्या कोणालाही उमेदवारी दिली तरी झुकेगा नाही साला अशीच गत या चौघांची एकमेकांप्रती असणार आहे. ग्रामीण भागात एक म्हण आहे, अंगात नाही बळ पण चिमटा घेऊन पळ, अशी येथील सगळ्यांचीच तारा आहे. त्यामुळे उद्या समजा पक्षाला बळकटी देण्यासाठी संजीवनी द्यायची म्हटली तर नाराजी व गट तटाच्या आत्ताच सुरू झालेल्या राजकारणावर पार्थ पवार काय उतारा शोधून काढणार हा संशोधनाचा विषय आहे.